गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी 56 दुबार ठराव दाखल झाले होते। त्यापैकी 45 ठरावांची सुनावणी पूर्ण झाली आहे। दूध संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव एका बाजूला तर संचालक मंडळ दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती दुबार ठरावांची आहे। मात्र बहुमत आणि इतिवृत्त रजिस्टरमध्ये ज्याची नोंद असेल तोच ठराव पात्र धरण्याची तरतूद आहे। गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 5439 ठराव दाखल झालेत। वास्तविक सहाय्यक निबंधक कार्यालयानं 4844 दूध संस्थांना ठरावाचा मसुदा पाठवला होता, पण काही संस्थांनी त्याच मसुद्याची झेरॉक्स काढून ठराव दाखल केलेत। त्यामध्ये 56 दुबार ठराव होते। आजरा आणि करवीर तालुक्यातील प्रत्येकी 10, राधानगरी 9 तर चंदगड आणि भुदरगड तालुक्यात प्रत्येकी 6 दुबार ठराव आहेत। हातकणंगले तालुक्यातून एकही दुबार ठराव आलेला नाही। दुबारपैकी 45 ठरावांची सुनावणी सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी पूर्ण केली। दोन्ही बाजूच्या ठरावधारकांची समोरासमोर पडताळणी करण्यात आली। त्याशिवाय संबंधित संस्थेचं इतिवृत्त तपासलं जातंय। ज्यांच्या बाजूला बहुमत आहे आणि मूळ इतिवृत्तामध्ये नोंद आहे असे ठराव पात्र ठरण्याची शक्यता आहे। एकीकडे अपात्र ठरलेल्या दूध संस्थांनी सर्किट बेंचमध्ये आव्हान दिलंय। त्यांना न्यायालयानं स्थगिती दिली तरच अवसायनातील संस्थांचा समावेश गोकुळच्या मतदार यादीत होऊ शकेल। दुबार संस्थांची सुनावणी आणि न्यायालयाच्या आदेशानुसार प्रारूप मतदार यादी तयार केली जाणार आहे।